राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरनं एक मालवाहतूक ट्रक हा कापसाच्या गाठी घेऊन शिर्डीकडे जात असताना शहरामधील संत गाडगेबाबा आश्रमशाळेच्या जवळ असणाऱ्या गतिरोधकावरती जोरात आदळला आणि शेजारून ओव्हरटेक करणाऱ्या स्कूल बसवरती पलटी झाला। या स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। दरम्यान स्कूल बसमधील चालक बाल बचावलाय तर अर्ध्या स्कूल बसचा चक्काचूर झालाय। मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरनं एक मालवाहतूक ट्रक जात असताना एका स्कूल बसवरती पलटी झाल्याची घटना ही 9 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तसेच स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठा अनर्थ देखील टळलाय। 9 जून रोजी रात्री 7:30च्या दरम्यान एक मालवाहतूक ट्रक ही नगर मनमाड महामार्गावरनं कापसाच्या गाठी घेऊन शिर्डीकडे जात असताना राहुरी शहरामधील संत गाडगेबाबा आश्रमशाळेच्या जवळ असलेल्या गतिरोधकावरती जोरदार आदळून तो पलटी झाला होता। याचवेळी स्कूल बस ही त्या ट्रकला ओव्हरटेक करत होती, मात्र ट्रक पलटी होऊन त्या स्कूल बसवरती पडला। या स्कूल बसमध्ये 4 ते 5 प्रवासी तर चालक होता। त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रक पलटी होत असल्याचं पाहून बसमध्ये बाजूला उडी घेतल्यामुळे ते वाचले आहेत। मात्र अर्धी स्कूल बस ही ट्रक खाली दबून चक्काचूर होऊन मोठं नुकसान झालंय। या घटनेनंतर पोलीस प्रशासनानं क्रेनच्या साह्यानं अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरनं बाजूला काढण्यासाठी प्रयत्न केले। जवळपास 2 तास दोन्ही क्रेनच्या साह्यानं ही वाहनं बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र वाहनं जागेवरनं हलत नव्हते। त्यामुळे नगर मनमाड महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। पोलीस प्रशासनाचे दोन्ही वाहनं बाजूला करण्यासाठी सुमारे 2 तास अथक परिश्रम सुरू होते। यावेळी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती, तर राज्य महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील ठप्प झाली होती। वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत त्यानंतर करावी लागली आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय। काहीही कारण चालणार नाही। आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून? हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण, कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।